In applications of derivative, we have already completed the first question. In that 7 sub questions are given. From that already 4 I have explained. So I hope you will solve remaining 3. And then the second question is that find the point on the curve y is equal to root x minus 3 where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 is equals to 0. समजलं काहीच नसेल परत सांगते एक कर्व आहे ठीक आहे या कर्वला फाइंड द पॉइंट ऑन द कर्व y या कर्वचं इक्वेशन आहे y is equal to under root x minus 3 ठीक आहे आता इथे इक्वेशन ऑफ टँजेंट नाही फाइंड आउट करायचं असा पॉइंट फाइंड आउट करायचा आहे जो या कर्व वर आहे आणि टँजेंट वर पण असेल तो ठीक आहे where the tangent is perpendicular to the line suppose this is tangent आणि या टँजेंटला एक लाइन परपेंडिक्युलर आहे ऍक्च्युअली परपेंडिक्युलर नॉर्मल पण असते पण इथे त्यांनी नॉर्मल नाही दिली आहे या लाइनला अशा कितीही परपेंडिक्युलर लाइन्स आपल्याला ड्रॉ करता येणार आहे नॉर्मल ती असते जी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या इथे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो ठीक आहे माझं त्यांनी सांगितलं या टँजेंटला एक लाइन परपेंडिक्युलर आहे मग सपोज ती लाइन एल आहे जी टँजेंटला परपेंडिक्युलर आहे आणि या लाइनचं इक्वेशन दिलंय 6x plus 3y minus 5 is equals to 0. आता आपल्याला काय करायचं आहे परत तीच प्रॉपर्टी यूज करायची की जेव्हा दोन लाइन्स परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांचे जे स्लोप्स आहेत त्यांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह 1 असतो मग आता इथे ही टँजेंट आणि ही लाइन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे म्हणजे आपल्याला टँजेंटचं स्लोप फाइंड आउट करता येईल या लाइनच्या मदतीने मग आता एखाद्या लाइनचा स्लोप कसा फाइंड आउट करता तर कोणतेही इक्वेशन दिलं असेल लाइनचं जे इक्वेशन दिलं असतं आता सपोज इथे इक्वेशन आहे 6x plus 3y minus 5 is equal to 0 याला जर आपण कंपेअर केलं ax plus by plus c is equal to 0 तर a ची व्हॅल्यू झाली 6 b ची 3 आणि c ची -5 आणि स्लोपचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला तुम्ही लिहून ठेवा ही एक प्रॉपर्टी हा फॉर्म्युला बॅक साइडला लिहून ठेवायचं मग स्लोप काय स्लोप आपल्याला फाइंड आउट करता येतो या फॉर्म्युलाने नेगेटिव्ह a अपॉन b व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a 6 त्याला साइन नेगेटिव्ह b 3 सो द आन्सर इज नेगेटिव्ह 2 किंवा स्लोप काढण्याची अजून एक मेथड आहे जर एखादं इक्वेशन लाइनचं कोणत्याही लाइनचं या फॉर्ममध्ये दिलं असेल तर एक्सचा जो कोएफिशियंट असतो तो असतो स्लोप तुम्ही या इक्वेशनला पण y मध्ये कन्वर्ट करून बघा जेव्हा एक्सचा तुम्ही कोएफिशियंट फाइंड आउट करा आन्सर नेगेटिव्ह 2 येईल ओव्हरऑल एवढंच लक्षात ठेवायचं आहे की स्लोप फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आहे नेगेटिव्ह a अपॉन b मग हा जर स्लोप या लाइनचा असेल तर टँजेंटचा स्लोप म्हणजे त्याचा आता इथे या लाइनचा स्लोप आपल्याला नेगेटिव्ह 2 आला आहे मग आता आपण स्लोप ऑफ टँजेंट आतापर्यंत तुम्ही टँजेंटचा स्लोप काढून नॉर्मलचा स्लोप काढायचे आता फक्त थोडंसं चेंज आहे लाइन दिली आहे आता या लाइनचा आधी आपण स्लोप काढणार आहे आणि याच्या मदतीने टँजेंटचा स्लोप काढायचा आहे म्हणजे बघा m1 into m2 is equal to -1 मग आता जर आपण हे लाइनचा स्लोप घेतला तर टँजेंटचा स्लोप येईल -1 अपॉन m2 म्हणजे m1 -1 अपॉन -2 आन्सर झाला हे झालं की त्याच्यानंतर आपल्याला स्लोप फॉर्म्युला यूज करून इथला पॉइंट कोणता आहे ते फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे फिगर नाही काढली तरी चालेल पण काढून ठेवली तर तुमच्या लवकर लक्षात येतं टँजेंट इज परपेंडिक्युलर टू लाइन 6x plus 3y minus 5 is equal to 0. Therefore, slope of given line m2 m1 घेऊया अभ्यासाला slope of line m1 किंवा नुसतंच m घ्या slope of line m is equal to negative a upon b मी आताच एक्सप्लेन केलं a आणि b म्हणजे काय असतं a म्हणजे कोएफिशियंट ऑफ x b म्हणजे कोएफिशियंट ऑफ y x च्या पुढचा नंबर म्हणजे a y च्या आधीचा नंबर म्हणजे b therefore -6 upon 3 that is -2
m2 m1 be the slope of tangent. मग आपण काय सपोज केलं, m जो आहे तो लाईनचा आहे आणि m1 जो आहे तो टँजंटचा स्लोप आहे. Therefore m into m1 is equal to -1. Therefore m1 is equal to -1 upon m. So the answer is -1 upon -2. Therefore slope of tangent m1 is equal to negative cancel झाले, आन्सर आला हाफ. मग आता या स्लोप ऍक्च्युली काढण्याचं आपल्याला ऍक्च्युली इक्वेशन फाइंड आउट करायचंच नाहीये. आपल्याला फाइंड आउट करायचंय फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. m is equal to derivative of y upon x. मग आधी आपण या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह काढू. Here y is equal to root x minus 3. Therefore derivative of y with respect to x, याचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा काढणार root x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 upon 2 root x. आणि पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह x minus 3 चा डेरिव्हेटिव्ह जर काढलं, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि -3 चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. म्हणजे फक्त 1 plus 0 म्हणजे अल्टिमेट आपला आन्सर असणार आहे. लास्ट आन्सर आहे 1 into 0 1, 1 into 1 1, 1 upon 2 under root x minus 3. पण बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x म्हणजे m असतो, पण m म्हणजे किती आहे, सॉरी ते m1 घेऊ आपण m1 घेतलंय. मग m1 ची व्हॅल्यू किती आहे, हाफ. इक्वेशन नंबर 1. Therefore half is equal to 1 upon 2 root x minus 1. त्याला रिझन द्या from 1. Do the cross multiplication. 2 root x minus 3 is equal to 2. पुन्हा 2 इकडे शिफ्ट केला तर तो डिवाइडला जाणार आहे, म्हणजे root x minus 3 is equal to 2 upon 2 means 1. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. त्याने इथे दिले आहे फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. मग आता x ची व्हॅल्यू इथे निघेल. Therefore x तर सेपरेट नाही आहे, त्याच्यासोबत अंडर रूट आहे. मग आपण दोघं साईडला जर स्क्वेअरिंग केलं तर अंडर रूट कॅन्सल होईल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. मग हा झाला x minus 3. बघा रूट x minus 3 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे x minus 3 is equal to 1. Therefore x is equals to 4. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? x is equals to 4. आता व्हॅल्यू काढायची आहे y ची, आणि y आपल्याला माहिती आहे y काय, रूट x minus 3. x is equal to 4 in y is equal to under root x minus 3. Therefore y is equal to under root 4 minus 3 means under root 1 and under root 1 असतो 1. Therefore points on curve are 4 and 1. कर्व होता, कर्वच्या प्रत्येक पॉइंटचे इक्वेशन आहे y is equal to root x by 3 आणि हाच पॉइंट टँजंटवर पण होता, म्हणून याच्या मदतीने आपण या x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. कारण x आणि y टँजंटवर पण आहे आणि या कर्ववर पण आहे. सो वी गेट द व्हॅल्यू x as a 4 and y as a 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व whose equation is y is equal to x cube minus 2x square minus x where tangents are parallel to this line. या लाईनला टँजंट्स पॅरलल आहे, म्हणजे आता एक टँजंट नाही काढायची, आपल्याला दोन टँजंट काढायचे. म्हणजे आतापर्यंत जेव्हा आपण टँजंट्स काढत होतो तेव्हा आपण अशा पद्धतीने दाखवत होतो. वी कॅन ड्रॉ द टँजंट्स टू द गिव्हन कर्व. सपोज आता हा कर्व आहे, त्याचं इक्वेशन दिलं आहे y is equal to x cube minus 2x square minus x. या कर्वला दोन टँजंट्स आहेत. मग सपोज एक टँजंट इथून पास होत असेल
टँजेंट आहे म्हणजे ती टच होईल आणि ही दुसरी टँजेंट आहे. हे इक्वेशन कर्वचं आहे. आता या दोन टँजेंट्स एकमेकांना पॅरलल आहे. And these two tangents are again parallel to the third line. These two tangents are parallel to the third line, and that is 3x minus y plus 1. We know the property for perpendicular lines. When the two lines are perpendicular, their slopes, product of their slopes is equal to -1. If the lines are perpendicular, the product of their slope is -1. But when the lines are parallel, their slopes are equal. Parallel lines असतील तर त्यांचे slopes equal असतात. ठीक आहे. मग आता आपल्याला या टँजेंटचं किंवा या टँजेंटचं कोणाचाही स्लोप काढला तरी तो इक्वल येणार आहे. मग आता या दोघांचा स्लोप कुठून काढायचा त्याच्यासाठी आपल्याकडे कोणती हे दिलेलं नाही आहे. ठीक आहे. स्लोप काढायला स्लोप कसा काढता येईल अजून आपल्याला, जर आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढलं आणि ॲट दॅट पॉइंट जर आपल्याला दिला असता इथे कुठे तर तुम्ही याच्या मदतीने सुद्धा स्लोप काढू शकले असते. ते आपल्याकडे नाही आहे. मग आता आपल्याला राहिलं एकच की आपल्याला या लाईनच्या इक्वेशनच्या मदतीने स्लोप काढायचा. आधी या लाईनचा स्लोप काढायचा. जो लाईन एलचा स्लोप असेल तोच एमचा असेल आणि तोच एलचा असेल. मग in the previous example already I explained how to find out the slope of given line. If this is the equation of the line, then the formula for slope is negative a upon b. A means coefficient of x, b means coefficient of y. So a means -3, y means -1. So the slope of all these three lines is 3. याच्यानंतर जसं आपण प्रीवियस एक्झाम्पल सॉल्व केले आधीचं सेम वे सॉल्व करायचे. दोघं एक्झाम्पल सेम आहे, फक्त तिथे परपेंडिक्युलर होती लाईन आणि इथे पॅरलल आहे. Let tangents are parallel to 3x minus y plus 1 is equal to 0. Therefore, slopes of tangent, दोघं tangents आहे म्हणून tangents लिहिले. Slopes of tangents are equal to slopes of tangent are equal to slope of given line. इथे आपण लिहिलं की ज्या दोन टँजेंट्स आहेत त्यांचा स्लोप या लाईनच्या स्लोपला इक्वल आहे. Therefore, slope of line is equal to -a upon b. A means 3, -3, value of b is -1. Therefore, slope of line is equal to 3. Therefore, slope of tangents is also 3. Because lines are parallel, so slopes are equal. Now we find out. But how to find out the slope of tangent? But slope of tangent is equal to derivative of given equation. Y is equal to x cube minus 2x square minus x. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढलं तर ते त्याचा स्लोप असणार आहे. Differentiating with respect to x. Therefore, derivative of y with respect to x is equal to x cube चा डेरिव्हेटिव्ह is 3x square. हा 2 पुढे आला म्हणजे -4x. -x चा डेरिव्हेटिव्ह is -1. पण आपल्याला माहिती आहे dy upon dx म्हणजे काय? स्लोप ऑफ टँजेंट. आणि स्लोप ऑफ टँजेंट किती आहे? 3.
dy upon dx is slope of tangent. Therefore, त्याची व्हॅल्यू पुट डाउन करा. 3 is equal to 3x square minus 4x minus 1. Therefore, shift this to that side. 3x square minus 4x minus 4 is equal to 0. मग आधीच्या सम मध्ये आपण इथपर्यंत आलो होतो तोपर्यंत x ची व्हॅल्यू बरोबर आली होती. आता इथे x ची व्हॅल्यू नाही निघत आहे, आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले. नाउ वी विल सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन टू गेट द व्हॅल्यू ऑफ x. When we get the value of x, we will substitute that value in this equation to get the y value. आपल्याला फाइंड आउट करायचे ते पॉइंट्स म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू. ओके, आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व कसं करायचं? द मल्टिप्लिकेशन शुड बी -12 and the subtraction should be -4. मल्टिप्लिकेशन आली पाहिजे -12. 6 2s are 12. आपल्याला इथे नेगेटिव्ह साइन पाहिजे म्हणजे ग्रेटर साइन द्यायचे 6 ला. -6 × 2 झालं -12. -6 मध्ये +2 ऍड केले, आन्सर झालं -4. मग हे झाले फॅक्टर्स. 3 × 4 -12 झाले. ओके, मग आता 3x स्क्वेअर या नंबरच्या जागी लिहिणार आहे आपण -6x + 2x. -6x + 2x म्हणजे -4. हे तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालेल, एवढं नाही केलं तरी चालणार आहे. फक्त एक्सप्लेनेशनसाठी लिहिते. 3x कॉमन, x - 2 आणि 2 कॉमन, पुन्हा x - 2 = 0. Therefore 3x + 2 3x + 2 = 0 and x - 2 = 0. Therefore 3x = -2. हा 2 त्या साईडला गेला. Therefore x = -2/3 and x हा 2 जर त्या साईडला शिफ्ट केला तर 2 म्हणजे इथे आपल्याला x च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. x ची एक व्हॅल्यू आली -2/3 आणि x ची दुसरी व्हॅल्यू आली 2. मग आता ह्या व्हॅल्यू जेव्हा आपण या इक्वेशन मध्ये पुट डाउन करू, पुन्हा y च्या दोन व्हॅल्यूज येतील. Put x = -2/3 in y = x³ - 2x² - x. Therefore y = x³ म्हणजे -2/3 चा क्यूब - 2 -2/3 चा स्क्वेअर - x म्हणजे -2/3. नंबर्स जरी फ्रॅक्शन मध्ये असेल तरी सेम वे करायचं आहे. -2 × -2 × -2 म्हणजे तो झाला -8/3 × 3 × 3 27 मायनस -2 चा स्क्वेअर झाला 4 × 2 म्हणजे -8/3 चा स्क्वेअर 9 -+2/3. डू द एलसीएम. आता हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही खरं. माझा यांचा एलसीएम येईल 27. सगळ्यांना सेम डिनॉमिनेटर करूया. हा -8 ॲज इट इज होईल. 9 ला जर आपल्याला 27 करायचं 3 ने मल्टिप्लाय करू, खाली पण आणि वरती पण -24. इथे आपल्याला 27 करायचं तर 9 ने मल्टिप्लाय होईल म्हणजे वरती झाला 18 आणि खाली 27. मग -10 मधून 8 गेला, आन्सर झालं 18 मधून 8 गेले, आन्सर झालं 8. -24 - 8 म्हणजे -16 / 27. 18 - 8 म्हणजे 10 आणि 24 म्हणजे इथे 16 नाही 14. मग आन्सर झाला -14/27. हे झालं एकासाठी व्हॅल्यू. आता अशीच काढायची आपल्याला y साठी दुसऱ्यांदा. For x = 2, दूसरी वैल्यू x की होती 2. Therefore y = -2 square - 2. पुन्हा 2 चा क्यूब 8, 2 चा क्यूब 4 × 2 8
-2 8 8 कॅन्सल, आन्सर झालं -2. मग जेव्हा x2 होता तेव्हा y -2 आला. आपल्याला दोन पेअरमध्ये का विचारलं आन्सर, कारण आपल्याकडे टँजंट्स आहेत म्हणून ते पॉईंट्स दोन, एक वरचे पॉईंट्स येतील, ही जी टँजंट्स आहे हिच्यातून इथले कर्व मधले पॉईंट्स आणि दुसऱ्या टँजंटने हा पॉईंट देणार, म्हणून अशी आपल्याला पेअर ऑफ कोऑर्डिनेट्स मिळाले. Therefore, points on curve are, see, for -2 upon 3, value of y is -14 upon 27, and for second x is 2 -2. So these 2 points are on curve.